खानबहाले.com हे नाव ऐकताना तुम्हाला काहीतरी चुकल्यासारखं वाटेल, पण शेतकरी कुटुंबातून आलेल्या सुनील खानबहालेनं भारतीय भाषांना इंटरनेट आणि मोबाईलच्या जगात मानाचं स्थान मिळवून दिलंय। प्रादेशिक भाषांना सपोर्ट करत नसलेल्या मोबाईलमध्येही सुनीलची भारतीय भाषांची डिक्शनरी सहज इन्स्टॉल होते। त्याबद्दल नोकियानं सुनीलचा खास गौरवही केला। त्यानंतर सुनीलनं इंटरनेट एक्सप्लोरर व्यतिरिक्त इतर ब्राउझर सुद्धा सपोर्ट करेल अशा पद्धतीचं प्रादेशिक भाषांचं सॉफ्टवेअर तयार केलं। जगभरातल्या 150 देशांमध्ये 4 कोटी नेटिझन्स त्याच्या साईटला भेट देऊन भारतीय भाषा शिकण्याचा प्रयत्न करतायत। त्याच्या याच कामाची दखल घेऊन विकिपीडियानेही त्याच्याशी टायअप करण्याची तयारी दाखवली आहे। भारतीय युजर्सची संख्या विकिपीडियावर खूप मोठ्या प्रमाणात वाढते, परंतु कुठेतरी ते आपल्या प्रादेशिक भाषांमध्येच माहिती शोधत असतात। आणि नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन की भविष्यामध्ये भारतातून येणाऱ्यांची संख्या, वापरणाऱ्यांची संख्या वाढणार आहे आणि इंटरनेट आता मोबाईलवरून देखील ॲक्सेस केलं जातं। त्यामुळे इथे मुंबईमध्ये कॉन्फरन्स झाली विकिपीडियाची। राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सुनीलच्या कार्याची दखल घेऊन त्याला भेटीसाठी आमंत्रित केलं। यावेळी त्यानं राष्ट्रपतींना सॉफ्टवेअरची भेट दिली। राष्ट्रपतींना भेटणं म्हणजे कोणाचंही स्वप्नच असतं, तसं माझंही एक इट्स लाईक ड्रीम कम ट्रू। आणि एक देशाच्या प्रथम नागरिकांना आपण भेटतोय आणि त्यांच्याकडनं कौतुक होतंय। विशेष म्हणजे मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की असं काही होऊ शकेल, परंतु मला माहिती आहे, म्हणजे खूप आनंद वाटला। सुनीलकडे त्याच्या साईटबाबत असलेला डाटाही अतिशय इंटरेस्टिंग आहे। ऑस्ट्रेलिया आणि चीनमधून हिंदी भाषेसाठी सर्वाधिक हिट्स त्याला मिळतात, तर अमेरिका, युरोप आणि बेल्जियममधूनही मराठी भाषा शिकण्यासाठी अनेक जण त्याची साईट ॲक्सेस करतात। या हिट्सवरून भविष्यात कोणता देश भारताबाबत काय विचार करतोय याचा अंदाज घेणंही शक्य होऊ शकेल। भारतीय भाषांची मोहिनी जगाला पडली आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल। व्यावसायिक गरजेतून का होईना, पण आता सुमारे 150 देशातले लोक विविध भारतीय भाषांमध्ये रुची दाखवू लागले आहेत। खानबहाले.comच्या माध्यमातून ते इथे नियमित अभ्यास करतात। नाशिक जवळच्या महिरावणी गावातल्या सुनील खानबहालेनं भारतीय भाषाच्या प्रचाराला दिलेली व्यावसायिकतेची ही जोड कुठल्याही मराठी माणसाकरता प्रेरणादायक ठरेल। कॅमेरामन किरण कटारेसह नितीन भालेराव, स्टार माझा, नाशिक।